आता व्हिडिओचं टायटल बघितल्यावर बऱ्याच जणांमध्ये मतभेद निर्माण होतील की मुलींसाठीच का, तर ते यासाठी की आपण ज्या समाजामध्ये राहतो तिथे आजही मुली एकीकडे उच्च पदांवर आपलं वर्चस्व गाजवताना दिसतात आणि दुसरीकडे मात्र तिच्यासाठी फक्त चूल आणि मूल एवढंच आहे। आणि यामध्ये आता तिसरीकडे मुलींवर शारीरिक अत्याचारही होताना बघायला मिळत आहेत। ही शिवरायांची जन्मभूमी आहे, संतांची कर्मभूमी आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात बायकांवर अत्याचार करणाऱ्यांवर कठोर शिक्षा केली जायची आणि त्यावेळी बायका खूप सुरक्षित होत्या, कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये कुणाची हिंमतच होत नव्हती बायकांकडे वाईट नजरा करून बघायची। पण राजकारण आता या काळात एवढं पुढे गेलंय की बायकांवर अत्याचार करणारे मोकाट फिरत आहेत, त्यांना कसलीच भीती वाटत नाही आणि कसलीच शिक्षासुद्धा होत नाही। आपल्या संतांनी त्यांच्या प्रत्येक वाणीमध्ये बायकांचा आदर करायला शिकवलेला आहे, पण आता संतांची शिकवणच उरलेली नाही तर बायकांचा आदर येणार कुठून? संतांची शिकवण तर आता जवळपास पूर्णपणे विसरलेली आहे। मुलं आता इंग्लिश मीडियमच्या स्कूलमध्ये जातात आणि मराठीच त्यांना जेमतेम येतं, तिथं संत कुठून माहिती असणार आणि संतांची शिकवण तर दूरच राहिली। तर मुद्दा असा की मुलींनो, तुम्ही सदैव जागरूक असलं पाहिजे। या अशा होणाऱ्या अत्याचारांमुळे आणि काही मोजक्या वाईट नजरांमुळे आपण घरीच नाही बसू शकत, पण स्वतःची काळजी स्वतः नक्कीच घेऊ शकतो। आपले आई वडील आपल्याला जीवाचं रान करून शिकवण्याची स्वप्न बघतात, त्या स्वप्नांना आपण जागं केलं पाहिजे। आपल्या अवतीभोवती काय चालू आहे याकडे आपण नीट लक्ष ठेवलं पाहिजे। शाळा कॉलेजामध्ये मजा मस्ती तर होतच असते, पण त्याचबरोबर ती कोणासोबत होत आहे, आपण ज्या मुलांबरोबर वेळ घालवतो ती मुलं किंवा मुली, बऱ्याच वेळा काही मुलीसुद्धा खूप साऱ्या गुन्ह्यांमध्ये सहभागी असतात। तर अशा तुमच्यासोबतच्या मुलामुलींना तुम्ही नीट ओळखायला शिका, त्यांचा हेतू चांगला आहे की वाईट हे तुम्ही नीट समजून घ्या आणि प्रेमाच्या फंद्यात पडताना कृपा करून एकदा त्या आईवडिलांचा विचार करा ज्यांनी तुम्हाला केवढी माया लावलेली आहे। कित्येक वेळा आईवडीलही चुकीचे असू शकतात, पण तरीसुद्धा ते तुमच्या काळजीपोटीच असतात। आणि तुम्हाला जर खूप मनापासून वाटत असेल की नाही, मला हाच मुलगा आयुष्यभर सुखी ठेवू शकतो, तर तुमच्या आईवडिलांना तुम्ही नीट समजून सांगा, पण कुठलंही चुकीचं पाऊल उचलू नका। हे बघा मुलींनो, 90% प्रेमविवाह हे अयशस्वी आहेत। त्यामुळेच मी पोटतिडकीपासून तुम्हाला सांगते आहे की कुठल्याही मुलासाठी आपल्या आईवडिलांना दगा देण्याअगोदर एकदा खूप चांगला विचार करा आणि प्रवासामध्ये सोबत नेहमीच तुमच्या स्वतःच्या सुरक्षिततेसाठी काहीतरी जवळ असू द्या, जसं की काळ्या मिरीपूड किंवा छोटीशी सुरी, आणि ते तुमच्या बॅग किंवा पर्सच्या साईड पॉकेटमध्ये असू द्या। म्हणजे देव न करो, पण जर तशी वेळ आलीच तर ते तुम्हाला काढायला सोपं जाईल। आणि आपण ज्या रस्त्यावरून दररोज ये जा करतो आहे तो परिसर कसा आहे, कुणी आपल्यावर लक्ष ठेवते आहे का? एखादा मुलगा सरळ येऊन काहीतरी बोलला तर न रागवता त्याला समजावून सांगा, कारण बऱ्याच वेळा मुली डायरेक्ट कानाखाली देतात आणि त्यांचा अपमान करतात, त्यामुळे त्या मुलांचा इगो दुखावला जातो आणि मग काहीतरी अभद्र घडतं। मुलींनो, स्त्रीला रणरागिणी आणि सोबतच दयेचा सागरसुद्धा म्हटलेला आहे। अशा बऱ्याचशा उपमा मुलींना बायकांना आहेत, त्या काही उगाचच नाहीत, कारण खूप काही करण्याचं सामर्थ्य असतं तुमच्यात, पण तुमची एक चूक आणि सर्व स्वप्न मातीमोल होतात। अशी कित्येक उदाहरणं आहेत जिथं मुली किंवा बायका टॉक्झिक रिलेशनशिप्समध्ये असतात आणि तरीही कुणाला काहीही सांगत नाहीत, सर्व काही गुपचूप निमूटपणे सहन करतात। तर नका सहन करू, सहनशीलता आहे म्हणजे काहीही सहन करायचं असं नाही। असे अत्याचार होत असतील तर आई वडिलांना सांगा, पोलिसांमध्ये तक्रार करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतः लढा द्या। आणि हो, शेवटचं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या आयुष्यातली प्रत्येक गोष्ट सांगायला घरात कुणीतरी असलं पाहिजे, जसं की आई, बाबा किंवा बहीण, भाऊ, ज्यांना तुम्ही न अडखळता तुमच्या मनातलं सर्व काही सांगू शकता। यामुळे पण खूप काही टळू शकतं।